हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेद. पहिले येते ते म्हणजे गैरीखाद्य मलहर. आता या गैरीखाद्य मलहरमध्ये जर घटकद्रव्य जर बघितले मित्रांनो तर ते बघूया मित्रांनो. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर शुद्ध सुवर्ण गैरी घ्यायचं, याच्यामध्ये हे 12 ग्राम घ्यायचं, हरिद्रा हे 12 ग्राम घ्यायचं आणि हरताळ हे जे की म्हणजे विष आहे ते 1 ग्राम घ्यायचं आणि सिक्त तेल हे 72 ग्राम घ्यायचं. अशा पद्धतीने हे घटकद्रव्य लक्षात राहू द्या. फक्त याच्यामध्ये 72 ग्राम हे सिक्त तेल आहे आणि बाकी सगळे 12 ग्राम आणि 1 ग्राम हे हरताळ आहे. अशा पद्धतीने हे लक्षात राहू द्या. आणि त्याच्यामध्ये जर केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स जर बघितले मित्रांनो तर याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन जर बघितले तर याच्यामध्ये गैरिकाचा Fe2O3 येणार ऑकर आणि हरताळचा आर्सेनिक ट्रायसल्फेट म्हणजे AS2S3 एवढं लक्षात राहू द्या. AS2S3 हे आपण घटकद्रव्य एकत्र करायचे, खलयंत्रामध्ये त्यांचं चूर्ण करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप सांगितलेली चूर्णामध्ये काय करायचं, सिक्त तेल जे की आहे ते मिसळायचं आणि ते मिसळल्यानंतर मलहर बनवायचं. मलहर क्रिया करून नंतर निर्मित करून गैरीखाद्य मलहर आपल्याला निर्माण करायचं. अशा पद्धतीने ही निर्माण विधी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोडायनॅमिक्स जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये रसवीर्य विपाक लक्षात ठेवायचे. आता गैरिकाचा रस जर बघितलं तर मधुर कशा आहे, मधुर विपाक आहे आणि शीतवीर्य त्याचे पार्ट. आता मॉडर्न पार्टमध्ये जर फार्माकोडायनॅमिक्स जर बघितलं तर हे गैरिखाद्य मलहर अनाल्जेसिक आहे, त्याच्यानंतर कूलिंग आहे, त्याच्यानंतर अँटीमायक्रोबियल आहे. अशा पद्धतीने ही प्रॉपर्टीज करते. आता त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं मित्रांनो ते म्हणजे फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोकायनेटिक्समध्ये 4 स्टेप आहेत, ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिएशन. त्याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे आमयिक प्रयोग म्हणजे त्याला आपण थेरपेटिक यूज म्हणतो. आता थेरपेटिक यूजेसचा खास जर बघितलं तर कंडुग्न आहे आणि त्वकदाह. कंडुग्न आणि त्वकदाह हे 2 व्याधीमध्ये खास करून प्रामुख्याने याचा उपयोग होतो. आणि त्याच्यानंतर मात्रा जर बघितली तर हे मलहर आहे तर याची आवश्यकतेनुसार मलहर पद्धतीने लावायचं. त्याच्यानंतर अनुपान आणि पथ्यापथ्य याच्यामध्ये नाही आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर सेवनकाल हे दिवसामध्येच वापरायला सांगितलेले आहे की नाही, म्हणजे मलहर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेले रिसर्च अपडेट. आता रिसर्च अपडेट जर बघितलं मित्रांनो तर याचं गैरिखाद्य मलहरचं आपल्याला 100 mg किंवा 100 ml हे इफेक्टिव्ह इन कोणते म्हणजे हे एजंट्स आहेत तर त्याच्यामध्ये इफेक्ट होतं. बॅसिलस सिरियस याच्यामध्ये यूज होते, सॅल्मोनेला टायफी आणि इस्केरिया कोलाई अशा पद्धतीने इत्यादी म्हणजे व्याधीचे शमन करण्यासाठी हे जे एजंट्स आहेत त्यांचा प्रतिकार करण्यासाठी या मलहराचा उपयोग होतो. थँक्यू व्हेरी मच.